मद्यधुंद प्रवाशांना गोंधळ घातल्यामुळे लालबागमध्ये भीषण अपघात झालेला आहे। यामध्ये 9 प्रवासी जखमी झाले तर एका तरुणीचा मृत्यू झालेला आहे। बसमधून प्रवास करणाऱ्या एका मद्यधुंद प्रवाशानं ड्रायव्हर सोबत झटापट करण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर या प्रवाशानं ड्रायव्हरचं स्टीअरिंग हिसकावून घेतलं आणि त्यामुळे बस अनियंत्रित झाली आणि अनियंत्रित बसनं 2 मोटरसायकल आणि 1 कार याशिवाय अनेक पादचाऱ्यांना धडक दिल्याची माहिती मिळते। पोलिसांनी मद्यधुंद प्रवाशाला ताब्यात सुद्धा घेतलेलं आहे। तर मुंबईतील या अपघाताच्या बातमीनंतर आता पावसासंदर्भातले अपडेट पाहूयात। सुरुवातीला जळगावचे अपडेट घेऊयात। हतनूर धरणाचे 16 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। हतनूर धरणातून तापी नदीमध्ये नदीपात्रामध्ये आता विसर्ग सुरू आहे। आवक वाढत राहिल्यास विसर्ग आणखीन वाढवण्यात येणार आहे। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे।